चुरा चुरा कर मखन खया गौरलिकानंद कुमर कन्हैया काय बराए दिखावत मोही जानत हो प्रभु पना तेरा सभी और बात सुन उखल सु गला बांध लिया अपना तो गोपाला काय बराए दिखावत मोही जानत हो प्रभु पना तेरा सभी। महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये दूरदर्शनला मुले हीच का मोठी मुलगी छोटी ही छोटी हवा हवा म्हणतात चित्रकाराचा मुलगा कसं हे केलं तरी पण चित्रच निघतंय त्याच्यापासून गायनाचार्यांचा जी मुलं असो नाही तर मुले असो कशाही गायलं तरी ते स्वरातच ताळबद्ध एकदम आनंद आहे धन्यवाद। तेव्हा फिरत बन बन गवा चरावत कहे तुक्या बंधू लकरेलेले हात। आता आपण शाळेत घालतो त्यावेळची शाळा वेगळी होती। यशोदा मातेने सांगितलं कृष्णा इकडे तुझ्या मोक म्हणजे आरोप खोड्यांचे हे त्याला आरोप यायला लागले तेव्हा तू आता इथं थांबू नको तू सरळ कुठं आपल्या गायी घे आणि वनामध्ये जा। आपल्या गायी घे आणि कुठं वनाला जा। कृष्णाने सांगितलं दॅट इज ऑल्सो वेलकम, तुम्ही जे सांगाल ते मला मान्य आहे
सगळ्या गवळ्यांना सांगितलं आता आपलं इथलं खेळ बंद करू, आता खेळायला जाऊ. पण कुठं? वनामध्ये. मी जातोय तसं तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आपल्या गाई गोट्या घेऊन वनामध्ये या. आणि तो सोहळा साधू संतांनी वर्णन केलेला आहे. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटस मारो मदन गोपाल, असा हा तांडा आपण बोलतो. तांडा निघाला आणि वनामध्ये गेल्यानंतर गायी चरायला सोडल्या. आणि सोडल्यानंतर त्या एका ठिकाणी नाही राहिल्या. गायी चंचल इकडून तिकडं तिकडून तिकडं अशा लांब गेल्या वनामध्ये, कुंडवनामध्ये. आणि मग तिकडं गेल्यानंतर सगळ्या पोरांना वळायला पाठवल्या गायी. गायी गोपाळ यमुनेच्या तेथे पाणी मिळवणे जगे जेठी या उक्तीप्रमाणे गवळा आपल्या गोपाळांना पाठवला. तर त्या ठिकाणी एका राक्षसाने अग्नीचा रूप धारण केला. आणि तो कमी नाही, 12 गावाचा एकच अग्नी, 2 भूसडा. आता करावं काय? त्यांनी ते सवंगडी होते ते ओरडायला लागले, कृष्णा वाचव कृष्णा वाचव. पण हा अंतर्यामी बाबा याने गेला आणि त्या 12 गावं अग्नी गिळला आणि त्याच्यापासून त्याची मुक्ती केली. ब्रह्मदेवाला संशयाला हा खरंच परब्रह्म आहे का? ब्रह्मदेवानं ते गायी गोपाळ वासर सर्व चोरून नेले ब्रह्मपुरीला 1 वर्ष. हा 1 वर्ष स्वतः होऊन राहिला जशीच्या तशी. म्हणजे अशी संभ्रम दूर करण्यासाठी तसा गरुडाला संभ्रम झाला होता. 2 मिनिटाचा आपला वेळ बाकी आहे ना, 12च्या पुढे 1 मिनिट सुद्धा जाणार नाही. टाइम इज मनी. कारण आपल्या नियम लावून दिलेले आहेत. प्रवचनाची वेळ किती? कीर्तन, अमिताभ बच्चन, काळूबाळू आणि गोंधळ रात्रभर 2 तास म्हणजे 2 तास. बरं, तुम्ही सांगाल कमी करा की तो कमी होऊ शकेल, जास्त नाही होत. अलग लक्षात पाहिजे तर असं समजा माझ्याकडे स्टॉक तेवढाच आहे असं मस्त म्हणत चालेल. आणि जर तुमची इच्छा असेल तर 3 वाजेपर्यंत पण करूया. पण खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुद्धा खरंच मला इथे आनंदी वाटला. बरं का महाराज, हे व्यासपीठावर कृपादृष्टी होत असते सर्व जाणकार वयोवृद्ध तपवृद्ध मंडळीची, सर्व शत्रू मंडळीची कृपादृष्टीने पाहत असतात. आणि मग इथं स्वयंस्फूर्ती चढत असते. तेव्हा या ठिकाणी वातावरण निर्मितीच अशी आहे की खरोखरच तपोभूमी बोलल्यास वावं ठरणार नाही. 39 वर्षाची तपश्चर्या त्याच्या अगोदर पण असेल, काय सांगता येत नाही. तेव्हा हे सगळे त्यांची सुटका केली. त्या रामाला संभ्रम, गरुडाला संभ्रमावस्था झाली.
रावणाचं युद्ध आणि मग नागासुर टाकलं रावणाने. प्रभू रामचंद्राला सर्व नागांनी बांधले गेले. श्रीहरीने सांगितलं गरुडाला, जा गरुडा, प्रभू रामचंद्रांची सुटका कर त्या सापापासून. गरुड गेला, सुटका केली आणि मग श्रीहरीला विचारलं, हे खरंच प्रभू रामचंद्र परब्रह्म आहेत का साधे राम आहेत? श्रीहरीने विचार केला की साधा रोग असला तर गल्लीबोळातले डॉक्टर चालतील, हा महारोग आहे कोरोनासारखा, राजाचा इथं नाही जाणार स्पेशल हॉस्पिटलला. मग त्या श्रीहरीने सांगितलं, तुला इथला डॉक्टर चालणार नाही. जसं नामदेवाला तिथे नाही सांगितलं, गो टू कुठं औंढ्या नागनाथ विसोबा क्षेत्रांची शरणगती पत्र. तसं त्या गरुडाला सांगितलं, तुला इथं नाही, तू काक भृशुंडी आहे, तुझे जात भाई त्यांना विचार. काक भृशुंडीकडे गेले गरुड. विचारला, हा परब्रह्म राम आहे का साधा राम आहे? म्हणे काक भृशुंडीने सांगितलं, बाळपणी आम्ही एकत्र खेळायचो प्रभू राम, आम्ही एकत्र खेळायचो. मला पण हा संभ्रम झाला होता, हा खरा राम आहे का खोटा राम आहे? पण एकदा रामाने जांभई दिली आणि मला आतमध्ये घेतला शरीरात. 100 कल्प मी त्या शरीरात फिरत होतो, पण मला थांग पत्ता लागला नाही. तेव्हा त्या गरुडाचा संभ्रम नाही झाला. आपली संभ्रमित अवस्था असते ती दूर करायची. जेव्हा त्या जनकाला वाटलं हे खरं का ते खरं, अष्टवक्रमणी भाग्यामध्ये आले आणि संभ्रम नाहीसा झाला. तद्वत आपल्या भाग्यामध्ये एखादा महात्मा यावा, ओरिजिनल नामाचा महावाक्याचा उपदेश व्हावा आणि ते ज्वलंत अनुभूती प्रचिती साक्षात्कार व्हावा. धन्य मनुष्य जन्म केला. तेव्हा सर्व सवंगड्यांनी सांगितलं, आता 12 वाजले, किती वेळ चालायचं? तर मग खांदी भार पोटी भुक काय खेळायचे सुख, सगळ्यांना शिदोऱ्या एकत्र आणायला सांगितलं. सगळे खेळ खेळायचे, फक्त कुठले खेळ खेळायचे? मृदुंग शिकायचं असलं एक दिवसात कोणी शिकत नाही. कितीतरी वर्ष तपश्चर्या करावी, रियाज करावा लागतो. गायन शिकायचं असले सहज कोणी शिकत नाही. हार्मोनियम शिकायचे असले कितीतरी वर्ष तपश्चर्या घासावं लागते, नाही का आपल्या भाषेत. तसं खेळ कुठलाही शिकायचा असला, क्रिकेट असो, वक्तृत्व असो, कबड्डी असो, कुठलाही खेळ खेळ कितीतरी दिवस लागतात, वर्ष लागतात, तेव्हा कुठं तो चमकला जातो. पण आज आपल्याला नवीन बघायला मिळाला.
2 मिनिटाच्या आतमध्ये सगळे खेळ खेळायचं ज्ञान कुठं असेल तर आमच्या महाराजांकडे, दशरथजी महाराजांकडे 2 मिनिटात सगळे खेळ खेळून आपण तृप्त झालो. तेव्हा सगळे खेळ संपल्यानंतर सगळे सवंगडी एकत्र आले, आपापल्या घरच्या शिदोऱ्या काढल्या आणि भगवंत सांगायला माझी जशी तशीच असेल तर सोडा. तेव्हा सगळेजण हैराण झाले. पण एक जो बोबड्या होता ना, तो बोबड्या जरी बोबडा असेल पण तो रोकडा होता बरं का. त्या बोबड्याने ते सहन केलं नाही. तो बोबड्या सांगायला लागला अरे कृष्णा म्हणे तुझ्यासारख्या सगळ्यांच्याच असेल कसं काय, जा तुझ्या ठिकाणी, तुझ्या बरोबर मीच येत नाही, जा तुझीच मला सांगत नको. बोबड्या एका अभंगातून बोलतो जाय बा कुठना आता दल्या कृष्णाचे डोळे उघडले. अरे कोणीतरी आपल्याला विरोधक आहे. आणि मग डोळे उघडल्यानंतर जाऊ द्या सगळेजण एकत्र जेवू. आणि मग ते जेवताना प्रत्यक्ष भगवंत आपल्या हातानं त्यांना भरवतोय. वाटी आपल्या निजस्ते भाग्याचा तो पावे तिथी. काला करते संतला सवे त्यांच्या नारायण वाटी आपल्या निजस्ते प्रे भाग्याचा तो पावे तिथी. असा काला सगळ्यांनी सेवन केला आणि सगळेजण तृप्त झाले. त्या संतांच्या कृपेने आपली सेवा घडली. एक वेळ मोठ्या प्रेमात खरंच या ठिकाणी येणं झालं ते सोमनाथ बोंबे का